नमस्कार, मी सुप्रिया त्रिंबके. बिझनेस मंत्राच्या वुमन ऑफ इन्फ्लुएन्स या उपक्रमात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मैत्रिणींनो, आपण ह्या उपक्रमातनं विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला उद्योजकांशी गप्पा मारत असतो, त्यांच्याशी संवाद साधत असतो आणि जाणून घेत असतो त्यांची जडणघडण, त्यांचा प्रवास, त्यांची वर्क लाईफ बॅलन्स ह्याबद्दल अधिक. तर आज आपल्या बरोबर आहेत शिल्पा दिवेकर. नमस्कार, मी आपलं ह्या उपक्रमात मनापासून स्वागत करते आणि माझा पहिला प्रश्न तुम्हाला विचारते. सो आपल्या नमस्कार सुप्रिया. नमस्कार. आपल्या व्यवसायाचं स्वरूप नक्की काय आहे? हो, मी एक पॅरेंटिंग कोच आहे. सो पॅरेंटिंग म्हणलं की सगळ्यांचं असं असतं की ओके लाईफ टाईम पॅरेंटिंग म्हणजे फ्रॉम प्रेग्नन्सी टिल युअर डेथ यू आर पॅरेंट. सो पॅरेंटिंगमध्ये जे काही तुम्हाला कम्युनिकेशनचे इश्यूज येतात मोस्टली प्रत्येक लाईफच्या स्टेजवर असं असतं की मुलांशी आपल्याला कम्युनिकेट करावं लागतं. कधी सून जावयाशी कम्युनिकेट करावं लागतं, कधी सो असे बऱ्याच वेळेस तुम्हाला कम्युनिकेशन असतं आणि कधी-कधी तुमचं कम्युनिकेशन क्लिअर नसेल किंवा काय म्हणतात ना पॅटर्न ऑफ लँग्वेज जो असतो, तो थोडासा इकडच्या-तिकडे झाला की मग मिसअंडरस्टँडिंग होतं. सो मग ते लहान 2 महिन्याचं मूल असू दे, 20 वर्षाचं असू दे किंवा 40 वर्षाचं असू दे. तर त्यावेळेस तुम्हाला मग पॅरेंटिंगमध्ये मी कोचिंग करते म्हणजे तुम्हाला मॉडर्न पॅरेंटिंग टेक्निक्स शिकवते आणि त्या टेक्निक्स आणि ते पॅटर्न्स यूज करून तुम्ही तुमचं रिलेशनशिप तुमच्या मुलांसोबत स्ट्रॉंग करू शकता. सो दॅट म्हणजे हे मी पॅरेंटिंग कोचिंगमध्ये करते. अच्छा, ओके. आणि मग ह्या व्यवसायाची सुरुवात तुम्ही कशी केलीत? केव्हा केलीत? किंवा तुमची पॅशन आहे म्हणून तुम्ही ह्याच्यात आलात का काय? या व्यवसायाची अशी सुरुवात अशी झाली नाही की आजपासून आता मी कोचिंग चालू करणार. खरं तर या सगळ्या मागे कारण माझी स्वतःची आई आहे. कारण मी असं लहानपणापासून म्हणजे ते जेव्हा मी नंतर मला कळायला लागलं की माझी आईनी पॅरेंटिंग स्किल्स कसे तिचे स्वतःला कसे येत होते माहित नाही. पण तिचं आम्हाला लहानपणापासून कम्युनिकेशन करण्याची स्टाईल होती. मग लहानपणी शाळेत असताना असू दे किंवा कॉलेजमध्ये डिसिजन मेकिंग असू दे किंवा इव्हन म्हणजे लग्नाच्या वेळेस सुद्धा आम्हाला डिसिजन घेण्याची जी ती ऑथॉरिटी आम्हाला दिली गेली होती त्यावेळेस. सो आम्ही ते मला त्यावेळेस कळायचं नाही की आई आपले पॅरेंटिंग स्किल जे ट्रेडिशनल पॅरेंटिंग स्किल्स आहेत ते तिने कधी वापरले नाहीत. तिचे स्वतःचे स्किल वेगळे होते आणि तिला तिचे नातेवाईक सारखे सांगायचे म्हणजे तिची आई, तिच्या बहिणी, इव्हन माझे वडील ते सांगायचे नाही तुझं चुकतंय, असं नाहीये, आम्ही असं कधी वाढलेलो नाहीये, आम्हाला आमच्या आई वडिलांनी वेगळ्या पण तिचं नेहमी अप्रोच हा वेगळा असायचा. आणि हे सगळं मला कळालं जेव्हा मी NLP शिकले, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. आपल्या बंगलोरला विक्रम धार म्हणून NLP कोच आहेत. त्यांच्याकडे मी NLP शिकले आणि NLPच्या टेक्निक्स जेव्हा माझ्या लक्षात आल्या, तेव्हा मला कळालं की अरे माझी आई ह्या सगळ्या टेक्निक्स माझ्यावर लहानपणापासून यूज करते. आणि तेव्हा मला कळलं की अरे माझी आई एक खूप चांगली कोच आहे आणि पॅरेंटिंग स्पेशली त्याच्यामध्ये. आणि मग तेव्हापासून मला ते तिचं वागणं वगैरे मी खूप कीनली ऑब्झर्व्ह करायला लागले आणि मग त्या वेगळ्या गोष्टी दृष्टिकोनातनं तुम्ही बघायला लागलात म्हणजे थोडक्यात. राईट. सो म्हणजे एक NLPच्या स्टाईलनी आपण म्हणू शकतो की NLP पद्धतीने मी तिच्याकडे बघायला लागले आणि मग मला तिथून ते इन्स्पिरेशन मिळालं आणि मग NLPच्या टेक्निक्स इतर कुठे वापरण्याच्या ऐवजी मग मी पॅरेंटिंग स्किल म्हणून त्या वापरायला चालू केल्या आणि मग तिथून हा माझा पॅरेंटिंग कोचिंगचा जर्नी चालू झाला. आणि त्याचा बेनिफिट मला स्वतः म्हणजे माझ्या स्वतःच्या मुलीच्या बाबतीत पण तो खूप सक्सेसफुली रन सध्या तरी होतोय. सो त्याच्यामुळे मग ते असं कंटिन्यू चालू झालं आणि मग माझं कोच म्हणून मग मी ऑफिशियली प्रॅक्टिस चालू केली. किती वर्ष झाली पण असा तुम्ही तो आता ही प्रॅक्टिस करताय? आता मी जवळ-जवळ 3.5-4 वर्ष झाले पॅरेंटिंग कोच म्हणून प्रॅक्टिस करतेय. आणि बेसिकली मी 1 टू 1च कोचिंग करते. कारण अजूनही आपल्याकडे थोडासा पॅरेंटिंग हा सेन्सिटिव्ह टॉपिक आहे. पॅरेंट्स तेवढे ओपन अप होत नाहीयेत अजून तरी. आता ठीक आहे ग्लोबलायझेशनमुळे असेल आता जरा अवेअरनेस वाढलेला आहे. पण तरी कुठेतरी ट्रेडिशनल पॅरेंटिंग वर जास्त भर दिला जातो की नाही माझ्या आई-वडिलांनी मला हे शिकवलं, त्यांच्या आजी-आजोबांनी त्यांना ते शिकवलं, मग आम्ही पण तेच फॉलो करू. पण जनरेशन टू जनरेशन गोष्टी खूप बदलतात आणि आपल्यालाही तसं अपग्रेड व्हावं लागतं बीइंग पॅरेंट. सो ते अजून थोडासा अवेअरनेस होतोय. त्याच्यामुळे मी मोस्टली 1 टू 1 कोचिंगच करते आणि त्या पद्धतीने मग मी त्यांना पॅटर्न्स आणि टेक्निक्स शिकवते. तर तुमचे साधारण ग्राहक कोण असतात किंवा तुम्ही ग्राहकांपर्यंत कसे पोहोचता?
सो माझा क्लायंट जर तुम्ही म्हणालात तर सगळे पॅरेंट्स इव्हन जे म्हणजे 9 मंथ प्रेग्नन्सी असू दे किंवा बिफोर म्हणजे आफ्टर मॅरेज पण ते क्लायंट्स असतात. कारण जरी तुमचं लग्न झालेलं आहे, तुम्हाला मूल नसलं अजून, तरी पण पुढे जाऊन तुम्ही त्या फेजमध्ये जाणार आहात. तर इफ यू आर प्रिपेअर्ड अर्लियर सो इट्स बेटर. सो ते आहेत. त्याच्यानंतर जे पॅरेंटिंग फेजमध्ये आहेत, मग टॉडलर फेज असू दे त्यांच्या मुलांची किंवा स्कूल लेवल असेल किंवा टीनेजर आपण म्हणू तसेही आहेत आणि माझे क्लायंट अबाव 60 सो ते पण आहेत. कारण रिसेंटली आय कम म्हणजे मी तो प्रोग्राम चालू केला की जिथे मला असं जाणवलं की ठीक आहे 50-60 पर्यंत ठीक होतं आणि मग नंतर रिटायरमेंट नंतर ऍक्च्युली पॅरेंट्सना ना मुलांची कम्युनिकेट करायला जरा डिफिकल्ट जातं. त्यांचा तो रिटायरमेंटचा एक गोष्ट डोक्यात चालू असते. मुलं त्यांच्या लाईफमध्ये बिझी असतात, नातवंड त्यांच्या शाळा आणि ह्याच्यामध्ये मित्रमैत्रिणींमध्ये बिझी असतात. सो त्यांना असं होतं की अरे आता मी कसं कम्युनिकेट करू, मग एकटे पडायला लागतात, मग ह्या सगळ्या गोष्टी. सो तिथे पण मी काउन्सिलिंग करते त्यांना की तुम्ही तुमचे पॅटर्न्स कसे चेंज करून तुम्ही तुमच्या मुलांशी नातवंडांशी कसं कम्युनिकेट करू शकता आणि तुमचं ते रिलेशनशिप तुम्ही कसंही एकदम स्मूथली रन करू शकता. सो अशा टाईपचे हे आहेत. आणि माझा क्लायंट आहे हा मोस्टली मला माउथ पब्लिसिटी थ्रूच येतो आता अजून तरी. अ, जे कोणी प्रिव्हियसली माझ्याकडे कोचिंग करून गेलेले आहेत तेच जास्त रेकमेंड करतात. सो मोस्टली त्या पद्धतीने म्हणजे माझं काय म्हणते 90% हा माउथ पब्लिसिटीनेच क्लायंट्स माझ्याकडे येतात. ओके. मग तुम्ही कुठल्या शाळेशी किंवा संस्थेशी अशा निगडीत आहात का? नाही, अजून तरी नाहीये मी कुठल्या संस्थेशी म्हणजे एन-जी-ओ किंवा हॉस्पिटल्स किंवा स्कूलशी मी अजून तरी नाहीये. ओके. आणि मला कल्पना नाही की तुमच्या फील्डमध्ये काय स्पर्धा असते, पण स्पर्धा आहे का? कारण सगळ्याच अ, व्यवसायामध्ये स्पर्धा ही असतेच, पण आय डोंट नो तुमचं फील्ड खूप वेगळं आहे. सो बेसिकली ह्यात काही स्पर्धा आहे का? आणि नाही, मला असं नाही वाटत स्पर्धा आहे. कारण हा विषय किंवा हे इतकं सेन्सिटिव्ह आहेत गोष्टी. हो. सो त्याच्यामुळे जर मला कोणी एखादी पॅरेंट कोच भेटले, तर डेफिनेटली आम्ही एकमेकांना शेअरच करू. म्हणजे असे माझ्यासोबत बरेच कोचेस आहेत. सो आम्ही उलट एकमेकांचे आमचे व्ह्यूज शेअर करतो आणि एकमेकांकडून उलट आम्हाला शिकायलाच मिळतं. काइंड ऑफ आम्ही कोलॅबोरेशनच करतो, की चल मग दोघांनी मिळून एखादी कॉम्प्लिकेटेड केस आपण रिझॉल्व्ह करू शकतो. बरोबर. सो मी कॉम्पिटिशन नाही म्हणणार. उलट असं आहे की जेवढे कोचेस जास्त असतील तेवढं चांगलंच आहे. कारण असं नाहीये की मी प्रत्येक पॅरेंट पर्यंत पोहोचू शकेल. इट्स नॉट पॉसिबल. आणि कधी-कधी पॅरेंट्स पण माझ्यापर्यंत पोहोचतील असं नाही. पण जर प्रत्येक एरियामध्ये, प्रत्येक सिटीमध्ये जर त्यांना कोणी कोचेस असतील, त्यांना गाईड करणारे, तर ते खूप म्हणजे चांगलंच आहे. आणि मी असं नाही म्हणेन की कॉम्पिटिशन आहे. उलट चांगलंच आहे की जेवढे जास्त कोचेस असतील. आणि माझी अशी खरं तर रिक्वेस्ट आहे की जे क्लिनिकल सायकोलॉजी वगैरे शिकतात त्यांनी पॅरेंटिंग म्हणजे ते चाइल्ड काउन्सिलिंगवर जास्त भर देतात, पण त्यांनी थोडंसं पॅरेंटिंगवर पण करायला हरकत नाहीये. ओके, ओके. सो मला सांगा की तुम्ही ज्या सर्व्हिसेस देता काउन्सिलिंगच्या आपण म्हणूयात आता की हेच तुमचं प्रॉडक्ट आहे की तुम्ही काउन्सिलिंग करता. सो त्याच्यामध्ये अजून बेटर काही देता यावं आपल्याला किंवा मे बी आय डोंट नो टेक्निक्स तुम्ही जी वापरता ती टेक्निक्स पण काही नवीन नवीन येत असतील तुमच्या फील्डमध्ये सुद्धा. सो तुम्ही ती म्हणजे स्वतःला अपडेट कसं ठेवता आणि ग्राहकांना उत्तम सर्व्हिस देता याचा कसा म्हणजे तुम्ही वापर करता त्याचा टेक्निक्सचा? हां, म्हणजे टेक्निक्स ह्या नेहमी न्यू न्यू काही ना काहीतरी असतात. पण त्या टेक्निक्स ह्या एक्सपिरियन्समधून येतात. म्हणजे मी एखाद्या कपलला कोचिंग करत असेल, तर मग त्या प्रत्येक कपलचा एक्सपिरियन्स हा वेगळा असतो. आपण असं म्हणतो की नाही सगळ्यांना काय सारखेच असतात. पण मी असं म्हणते की वी आर इन द सेम ओशन बट ऑन द डिफरंट डिफरंट म्हणजे आपण असं म्हणतो ना की सगळे आपण एकाच जहाजामध्ये प्रवास करतोय. मी असं नाही म्हणत. आपण फक्त एका समुद्रात आहोत. आपले सगळ्यांचे जहाज वेगळे कारण प्रत्येकाचं मूल वेगळं असतं. प्रत्येकाचे थिंकिंग आपण स्वतःही सगळे वेगवेगळे असतो. बरोबर आहे. सो प्रत्येक एक्सपिरियन्स जो असतो तो मला माझ्या टेक्निक्स अपग्रेड करायला हेल्प करतो. आणि डेफिनेटली मी बरेच माझे मेंटर्स आहेत त्यांच्याकडून मी नवीन-नवीन टेक्निक्स किंवा पॅटर्न्स शिकत असते नेहमी. आणि आत्ता म्हणजे पॅन्डेमिकमध्ये एक बेनिफिट झाला की जिथे फिजिकली आउट ऑफ इंडिया जाणं पॉसिबल होत नव्हतं. आता ऑनलाईन मला ते वेबिनार्स किंवा ते कोर्सेस अटेंड करता आले. त्याच्यामुळे मला स्वतःला अपग्रेड खूप चांगलं करता आलं. आणि डेफिनेटली स्वतःलाही अपग्रेड म्हणजे मला
मलाही गरज आहेच आहे. आणि सध्या असं झालं की माझी मुलगीच मला खूप काही शिकवते. आपण म्हणतो की आपण मुलांचे टीचर असतो, या पण खरं तर प्रॅक्टिकल आपली मुलं ट्रेनिंग. आपली राइट. सो आपली मुलं आपले टीचर असतात. आणि माझी मुलगी म्हणजे मला आतापर्यंत जेवढं काही इतक्या वर्षाचं नॉलेज आहे, ते एकीकडे आणि ती जे मला शिकवतीये ते नॉलेज खूप वेगळं आहे. सो ती एक चांगली टीचर मला मिळाली आहे सध्या पॅरेंटिंग कोचिंगसाठी. आणि बरोबर बरोबर. तिच्याकडून मी खूप काही शिकते आणि ते बरंच मला माझ्या इतर क्लायंटच्या बाबतीत म्हणजे काउन्सिलिंग करताना त्यांना ते पॅटर्न्स देताना, टेक्निक सांगताना खूप मदत होते त्याची. सो अशा पद्धतीने मी स्वतःला अपग्रेड करते रोज. ओके. सो मला सांगा की बिझनेस म्हटलं की रिस्क आली, पण आता तुमच्या बिझनेसमध्ये रिस्क असा प्रकार नाहीये, पण चॅलेंजेस मात्र नक्की असतील कदाचित तुम्हाला. तर तुम्हाला असे काही कुठली केस हँडल करताना असे चॅलेंजेस आले का, की सगळं तुम्हाला पणाला लावावं लागलं, किंवा अरे थोडंसं आउट ऑफ वे जाऊन थिंकिंग करावं लागलं टू रिझॉल्व दॅट हे, किंवा त्यांना काउन्सिलिंग करायला लागलं, असं एखादं हो. चॅलेंज तुम्हाला हो, शेअर करायला? अशा बऱ्याच केसेस आलेल्या आहेत होतात. कारण हं. बरेच सिच्युएशन्स असे असतात, की पॅरेंट्स आणि स्पेशली टीनेजरच्या बाबतीत अशा केसेस मी बऱ्याच हँडल केलेल्या हं, आहेत, हं, की हं. म्हणजे ते एजच असं असतं, की तो खूप उथळ पाणी जे आपण म्हणतो तसं असतं आणि ते थांबवणं किंवा त्याला कंट्रोल करणं डिफिकल्ट जातं आणि पॅरेंट्सना असं असतं, की आम्हाला प्रत्येक गोष्ट ऐकायची. माझ्या मुलीनी किंवा माझ्या मुलांनी सगळं ऐकायला हवं. त्याने करियर असू दे किंवा लाईफ पार्टनरचे डिसिजन असू दे. सो असं होतं आणि अशी एक केस होती, की जिथे मला थोडंसं डिफिकल्ट होतं. कारण मला तिथे मुलापेक्षा पॅरेंटना म्हणजे आईला काउन्सिलिंग करणं खूप जास्त हे होतं. कारण वडील ते तयार म्हणजे त्यांना काउन्सिलिंग करून माझं त्यांचं कम्युनिकेशन मुलीसोबत खूप चांगलं झालेलं होतं आणि पण आईचं होत नव्हतं. कारण शी इज इंटू खूप ते ट्रेडिशनल पॅरेंटिंग जे आपण म्हणतो, की नाही असं आम्ही वाढलोय, आम्ही कधी आई-वडिलांना उलटी उत्तरं नाही दिली असं ते जे होतं त्या पद्धती त्या होत्या आणि त्यांच्यातून त्यांचं ते माइंड कन्व्हर्ट करणं हे खूप मला डिफिकल्ट म्हणजे खूप सगळ्या टेक्निक्स आम्ही असं म्हणतो एन-एल-पीमध्ये जवळ-जवळ 75 टेक्निक्स आहेत. सगळ्या जवळ-जवळ टेक्निक्स यूज केल्या होत्या आणि त्याच्यातून मग तो खूप म्हणजे मला वाटतं, की माझ्या आयुष्यातलं ते सगळ्यात लाँगेस्ट काउन्सिलिंग सेशन असेल. इट वॉज एक वर्षभर तरी ते माझं सेशन चालू होते त्यांच्यासोबत ओके. आणि देन फायनली लाइक फॉर्च्युनेटली आय कम टू द रिझल्ट की हां, त्या तयार झाल्या आणि देन दे कम अप म्हणजे त्यांनी मग त्या प्रॉब्लेमवर मुलीसोबत सोल्युशन काढलं. अच्छा, अच्छा. दे कदाचित स्टार्टेड तो थिंकिंग पिढ्यांमधला तो फरक असेल, विचारांमधला. हो. तो आपल्याकडे आणि तो आपल्या इंडियामध्ये तो जास्त जाणवतो आपल्या भारतीय संस्कृतीच्या याच्यानी. कारण आई-वडिलांचं असं असतं, की आपण म्हणजे आई-वडील आपण तयारच नाही होत, की आपण मुलांच्या जागी पण पूर्वी होतो. म्हणजे आपणही कधीतरी 16 वर्षाचे, 17 वर्षाचे होतो. पण ते माइंड तयारच नसतं मन, की ऐकायला आणि त्यांना तिथे नेऊन उभा करणं त्यावेळेस खूप थोडंसं काही-काही वेळेस डिफिकल्ट जातं. पण एकदा ते जेव्हा तिथे जातात मुलांच्या जागी आणि विचार करायला लागतात, मग त्यांच्या लक्षात येतं, की हां, आपली मुलं चुकत नाहीयेत. ते आता त्यांचा तो सराउंडिंग आणि आजच्या जनरेशनचा तो प्रश्न आहे. आपण त्या पद्धतीने विचार करून तो सॉल्व्ह करू शकतो. आणि मग ते एकदा तुमचं बॉन्डिंग स्ट्राँग झालं, की मग ते खूप ईझी होऊन जातं. म्हणून आम्ही म्हणजे मोस्टली कोचेस असं म्हणतात, की तुमचं स्टार्टिंग जे फेज असते मुलांची टिल 10 इयर्स तुमचं मुलांसोबत बॉन्डिंग स्ट्राँग असेल, तर मग फ्युचरमध्ये तुम्हाला खरंच काहीच अडचण येत नाही कम्युनिकेट करायला. आणि त्याच्यासाठी आम्ही रेकमेंड करतो, की पॅरेंट्सनी तुम्ही एखादा कोच हायर करा. नॉट की तुमच्यात प्रॉब्लेम्स आहेत म्हणूनच. पण पॅरेंटिंग स्किल, मॉडर्न पॅरेंटिंग स्किल ट्रेडिशनल नको. कारण ते स्किल चांगले आहेत, पण ती मेथड वेगळी आहे. तुम्ही फक्त त्याचा पॅटर्न चेंज करा आणि तुम्ही ते अप्लाय करा. सो अर्ली पॅरेंटिंगमध्ये जास्त तुम्हाला फायदा होतो. मग त्याचे लाँग टर्म रिझल्ट दिसायला लागतात. ओके. आणि मला सांगा की एखाद्या केसमध्ये कदाचित तुम्हाला काही वेगळ्या प्रकारे तुमच्या काउन्सिलिंगचं स्किल यूज करावं लागलं, किंवा काही वेगळ्या कल्पना किंवा एकदम नवीन कल्पना तुम्हाला अडॉप्ट करावी लागली, की काउन्सिलिंग नेहमीच्या पद्धतीने करण्यापेक्षा एखाद्या वेगळ्या पद्धतीने करावं लागलं, अशा काही केसेस कधी आल्या का तुमच्याकडे, की तुम्हाला वाटलं तेवढं सोपं नाही आणि मग तुम्हाला जरा थोडंसं स्किलफुली आणि अजून काही वेगळं करत करत त्या क्लायंट किंवा तुमच्या त्या जो कोणी असेल समोर त्या ग्राहकांना द्यावी लागली सेवा, असं काही?
हो, मी असं म्हणेन की असं एकदा आली होती माझ्याकडे सिच्युएशन, की असं झालं होतं की मला मुलाला काउन्सेलिंग करावं लागलं, की प्लीज तू तुझ्या आईला समजून घे आई-वडिलांना. कारण सिच्युएशन अशी होती की त्यांचं कम्युनिकेशन गॅप वाढत चाललेला होता आणि रिलेशनशिप थोडंसं खराब होत होतं. सो आई-वडिलांना खूपच म्हणजे मी नेहमी म्हणते की ट्रेडिशनल पॅरेंटिंग हे थोडंसं सोसायटीसाठी सध्याच्या जनरेशनमध्ये थोडंसं घातक आहे. तुम्ही मॉडर्न टेक्निक्स अडॉप्ट करा. पण असं काही वेळेस असं असतं की तुम्ही इतके त्या ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असता की तुम्हाला त्याच्यातून हम्म. बाहेर पडणं जमत नाही किंवा तुम्हाला ते शक्य होत नाही. तुमच्या एज असेल किंवा सराउंडिंग असतं, नातेवाईक सांगणारे असतात खूप. सो एकदा असं झालं होतं की मी शेवटी एक म्हणजे त्या मुलाला काउन्सेलिंग केलं आणि त्याला सांगितलं की तू तुझ्या आई-वडिलांशी तू या म्हणजे तो त्यांचा आई-वडील झाला आणि तो आई-वडिलांशी कम्युनिकेट करायला लागला आणि मग त्यांचं ते रिलेशनशिप स्ट्रॉंग झालं. सो कधी-कधी असं होतं, की आपली मुलंही आपली आई-वडील होतात आणि मग आपण म्हणजे समजून घ्यायला लागतो. सो अशा पद्धतीने म्हणजे मी तो प्रकार एकदा वापरला होता आणि तो झाला होता सक्सेसफुल. छान. म्हणजे नंतर काही महिन्यांनी त्या मुलाचे वडील माझ्याकडे आले आणि ते मला म्हणाले, की "हां, तुम्ही अशा पद्धतीने केलं का?" म्हणे आमचं कोचिंग. आमच्या मुलाकडून करवून घेतलं का? अच्छा, असं अच्छा. आणि त्यांना नंतर कळालं, की अरे हं, यांनी अशा पद्धतीने आपल्याकडून करून घेतलं. सगळ्यात आनंदाचा क्षण कुठला व्यवसायातला? अ, व्यवसायातला सगळ्यात आनंदाचा क्षण असा, की जेव्हा माझे क्लायंट्स माझ्याकडे येतात किंवा मला त्यांचे मेसेजेस, कॉल येतात, की आमचा हा जो काही आउटकम आम्हाला हवं होतं किंवा आम्हाला असं होतं, की नाही ही गोष्ट घडायला माझ्या आयुष्यात हवी आहे आणि ती आता घडतीये. आय एम नॉट सेइंग की घडणारच आहे. पण ती घडतीये. आमची त्या प्रोसेस चालू झालेली आहे. असं जेव्हा त्यांचे मला फोन किंवा मेसेजेस येतात किंवा त्यांचं असं एक त्यांचे जेव्हा ते फोटोज आपण पाहतो Facebookवर वगैरे आणि ते स्माइली फेसेस दिसतात. सो दॅट इज अ सॅटिस्फॅक्शन की हां, आपण जे करतो आहोत सोसायटीसाठी आपल्या, सो ते सक्सेसफुली वर्कआउट होतंय. लोकांना त्याचे रिझल्ट मिळतायत. त्यांच्या जो घरातला आनंद आहे तो वाढतोय. सो दॅट इज द आपण म्हणू शकतो की एकदम हॅपिएस्ट मोमेंट ऑफ माय लाईफ. बरोबर आहे. पुढे काय प्लॅन आहेत व्यवसायातले? व्यवसायामध्ये माझं असंच आहे, की म्हणजे आत्ता जो ट्रेडिशनल पॅरेंटिंग जे मी सतत मगापासून म्हणतीये. सो हं. तो जो आहे ती गोष्ट ती थोडीशी कमी करून मॉडर्न पॅरेंटिंग मध्ये आपल्या सगळ्या म्हणजे इंडियन पॅरेंट्सना आणणं, त्यांना त्या पद्धतीने थिंकिंग त्यांचं माइंडसेट चेंज करणं आणि त्या दृष्टीने म्हणजे प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक घरातला जो तो आनंद किंवा ते बॉन्डिंग जे आपलं आहे, ते स्ट्राँग होत जाणं. हा ऍक्च्युली माझं हे आहे, की म्हणजे जेवढे काही जेवढं मला पॉसिबल होईल ते किंवा माझे अदर कोचेस माझ्यासोबतचे आहेत. आम्ही सगळ्यांनी मिळून ती गोष्ट फुलफिल करणं. हे असं मी म्हणेन, की माझं ते स्वप्न आहे, की प्रत्येकाने मॉडर्न पॅरेंटिंगचे टेक्निक्स अप्लाय करा स्वतःच्या मुलांच्या बाबतीत. कारण दॅट इज द वे यू कम्युनिकेट विथ दिस नेक्स्ट जनरेशन, की जी 2 वर्षाचं मूल इझिली लॅपटॉप आणि मोबाईल हाताळू शकतंय. ते 8-9 वर्षाची मुलं Googleवर काहीही सर्च करून तुम्हाला सांगू शकतात, की जे तुम्हाला माहिती पण नाहीये. सो या जनरेशन बरोबर तुम्हाला जर जायचं असेल, तर तुम्हाला मॉडर्न टेक्निक्स आणि पॅटर्न्स यूज करणं मस्ट आहे आणि ते तुम्ही जेवढं लवकरात लवकर चालू कराल, तेवढं तुम्हाला ईझी जाईल स्वतःला अपग्रेड करणं आणि कोप अप करणं या जनरेशनसोबत. सो दॅट तो इज माय ड्रीम. अरे वा, छान. आणि मला सांगा, की आज आपले जे व्ह्युअर्स आपला हा कार्यक्रम बघता आहेत, तर त्यांना तुम्ही काही बिझनेस मंत्र तुमचा देऊ शकाल का? किंवा काही सांगायची इच्छा आहे का तुम्हाला? काय बिझनेसमध्ये काय पाळायला पाहिजे? काय नियम करायला पाहिजे? तुमचा बिझनेस मंत्र सांगा. बिझनेसमध्ये बिझनेसमध्ये म्हणजे ज्या कोणी बिझनेस वुमन आहेत त्यांना मी असं सांगेन की न घाबरता बिनधास्त उतरा तुमच्या बिझनेसमध्ये. तुम्ही एकदा तुमच्या बिझनेसमध्ये उतरलात की तुम्हाला सगळीकडून सपोर्ट ऑटोमॅटिकली मिळायला लागतो. विदाऊट कॉलिंग तुम्हाला व्यवस्थित तुमच्या सोबतचे वुमन कलीग असतील, मेल कलीग असतील, तुमची फॅमिली असेल, तुम्ही फक्त पॅशनेटली आणि डेडिकेटली तुमचा बिझनेस स्टार्ट करा. फक्त कुठेतरी असं झालं, की नाही माझा एखादा प्रॉडक्ट किंवा एखादी सर्व्हिस एकदा सेल नाही झाली, दोनदा नाही झाली, म्हणून तिसऱ्यांदा आता नाही जमणार म्हणून घरात बसू नका. तुम्ही बाहेर पडा आणि तुम्हाला सक्सेस तुमच्या सोबत चालतोय. फक्त तुम्ही त्याला प्रयत्न त्याच्यासोबत सोडू तुम्ही नका चाला. म्हणजे थोडक्यात. राइट.
तुम्ही प्रयत्न प्रयत्न करत बिलकुल राहा. नका सोडू. हो, जसं आपण पॅरेंटिंग मध्ये करतो की आपण आपल्या बरोबर आहे. मुलांच्या बाबतीत सतत त्यांना सारखं शिकवत बरोबर राहतो आहे. आपण. बरोबर असं आहे. नाही करत, मूल जेवत नाहीये म्हणलं एकदा दोनदा विचारलं, नाही सोडून जेवलं दिलं तर नाही. दे हा, सोडून. असं नाही करत. असं नाही आपण करत. मुलाला बरोबर आहे. सारखं, आई तर दर 5 मिनिटाला, "अगं हे खाणार का? अरे तू हे खातोस का? मग हे नाही आवडत तर दुसरं करून देऊ का?" म्हणजे आपण बरोबर आहे. रात्री किती वाजता उशिरा झोप असेल, काम असेल तरी मुलांच्या आवडीचे पदार्थ जसे बनवून देतो, तसं तुमच्या बिझनेसवर पण प्रेम करा. आपलं मूल आहे असं समजून त्याला वाढवा आणि मग बघा तुम्हाला किती सक्सेस मिळतो. अगदी खरं आहे. मी असं सांगेन. येस. सो इथेच आपण आता थांबूयात आणि खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि ह्या कार्यक्रमात तुम्ही आलात आणि थोडासा वेळ आमच्यासाठी ठेवलात याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार आणि तुमच्या पुढील कारकिर्दीसाठी तुमच्या बिझनेससाठी तुम्हाला खूप खूप आमच्या बिझनेस मंत्राकडनं शुभेच्छा. नमस्कार. थँक यू. थँक यू. थँक यू सो मच.